आलेल्या पत्रकार बांधवांचे अभिनंदन, आभार. माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने 12, 13, 14 या 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. याविषयी प्राध्यापक विजित महालिंगे सर सविस्तर आपल्याला संबोधित करतील. धन्यवाद. या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत. खूप वर्षानंतर शहरामध्ये ही जी चळवळ आहे व्याख्यानमालेची सुरू होते आणि ही व्याख्यानमाला यासाठी वेगळी आहे की कुठल्याही पक्षाने ही आयोजित केलेली नाहीये किंवा त्यांचा काही फंड घेतला नाहीये किंवा त्यांच्या विचाराची बांधिलकी या प्रतिष्ठानची नाहीये. त्यामुळं अत्यंत मोकळेपणानं आणि निपक्षपणे विषयाला न्याय देतील असे सगळे वक्ते, महाराष्ट्रातील नामांकित वक्ते या आपल्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. आणि या शहरातल्या सर्व बुद्धिजीवी विचार करणाऱ्या नागरिकांच्या मनातली भावना या प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. कारण निमंत्रण पत्रिका देण्याच्या काही प्रसंगामध्ये आमच्या लक्षात आलं की माणसं वैतागलेली आहेत. या शहरामध्ये जे काही होतंय ते फक्त राजकीयच होतंय. म्हणजे असा एकही दिवस जात नाही की त्या दिवशी कुठल्या राजकीय नेत्याचं आगमन या शहरामध्ये झालं नाही. मला वाटतं की पत्रकार बंधूंना ही गोष्ट सांगायची गरज नाहीये. तुम्हाला किती पळापळी करावी लागते इकडून तिकडं तिकडून इकडं यांना भेटीसाठी आणि बोलण्यासाठी. तर सामान्य माणसाचं या शहरामध्ये काय आहे, त्याला काही ऐकायचंय, काही बोलायचंय, काही समजून घ्यायचंय. तर त्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम यावर्षी राबवला जातोय. स्मृतिशेष माधवराव बोर्डे हे नाव शहराला नवीन नाही. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक या सगळ्या क्षेत्रामधल्या प्रश्नांना त्यांनी त्यांच्या परीने त्या काळामध्ये खूप मोठा आधार दिलेला आहे. अनेक वेळा गोष्ट अशी घडली की ॲडव्होकेट धनंजय बोर्डे जेव्हा पत्रिका देताना लोक विचारायचे की माधवराव बोर्डे कोण, आणि हे जेव्हा त्यांना सांगायचे की ते माझे वडील, तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा आदराचा जो दृष्टिकोन होता तो सगळं सांगून जातो की या माणसाने आयुष्यभर समाजहितासाठी काम केलेलं आहे. आणि मग त्यांच्या नावाने या प्रतिष्ठानमध्ये एक व्याख्यानमाला सुरू करावी असा सगळ्यांचा मानस निर्माण झाला. आणि मग मागच्या एक 20 दिवसापासून या कार्यक्रमाची बांधणी, मुख्य जे आपले वक्ते आहेत त्यांच्या तारखा घेणं, त्यांच्या विषयाच्या संदर्भात चर्चा करणं, आणि शेवटी 12, 13 आणि 14 ऑगस्ट जे आहे ही निश्चित झालेली आहे. आपल्या हातामध्ये कार्यक्रम पत्रिका आहेच, त्याचा हेतूही स्पष्ट केलेला आहे काही मोजक्या शब्दामध्ये. आणि या हेतूला वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण होत असतील किंवा आणखीन काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील विचारण्याचे, ते अगदी आपण थोडंसं खुल्या अंतःकरणाने आपण संवाद करूया. त्यासाठी खुली व्याख्यानमाला जी आहे ती माझ्या माहितीप्रमाणे या अलीकडच्या काळामध्ये ही पहिलीच आहे. पत्रिका आपल्याला दिली सर. मैं मेरे मुंह से बोलता. 12 तारीख को आ रहे ज्ञानेश महाराव, उठवा महाराष्ट्र देश हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. दुसरा दिवस आहे 13 तारखेचा. निरंजन टकले हे खूप मोठे तुमच्या क्षेत्रातले आहेत, पत्रकार पण आहेत, ते लेखक आहेत, वक्ते आहेत. तर यांचा विषय आहे लोकशाहीला धोके काय आहेत. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही भारतीय लोक हा विषय
प्रसिद्ध साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, जे उत्तम लेखक बी आहेत, उत्तम वक्ते आहेत आणि उत्तम समीक्षक आहेत, त्यांनी त्यांचा विषय आम्ही भारतीय लोक हा शेवटच्या दिवशी 14 तारखेचा हा आपला शेवटचा विषय असेल. आणि या सगळ्या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी आपण आपल्या प्रॉपरचेच लोक ठेवलेत, आपल्यामधलेच लोक ठेवलेत. पहिल्या दिवशी 12 तारखेला प्रदीप साळुंके आहेत, हे शिवव्याख्याते आहेत, विचारवंत आहेत. दुसऱ्या दिवशी निरंजन टकले यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रकाश शिरसाट आहेत. चळवळीतलं खूप मोठं एक नाव होतं, हे आहे, विचारवंत आहेत, लेखक आहेत. आणि तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत उत्तम कांबळेंच्या व्याख्यानाच्या डॉक्टर ऋषिकेश कांबळे. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत, प्रख्यात समीक्षक आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत. तर असा बाहेरच्या लोकांचा आणि आपल्या लोकांचा असा एक मेळ आपण या निमित्तानं इथं घातलेला आहे. आणि या तिन्ही दिवशी साधारणपणे प्रेक्षकांना अडचण होऊ नये म्हणून आपण सभागृहामध्ये तर जागा आहेच आहे, पण बाहेर पण आपण तशी व्यवस्था आणि स्क्रीनची व्यवस्था केलेली. जर गर्दी झाली तर माहीत नाही, हे पहिलं वर्ष आहे, लोक ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत का नाही माहीत नाही, पण लोकांचा आग्रह होता की ऐकण्यासारखं आता काही राहिलं नाहीये, थोडंसं काहीतरी बौद्धिक व्हायला पाहिजे म्हणून हा उपक्रम हाती घेतलेला आहे. जर गर्दी झालीच तर बाहेर स्क्रीन टाकून आणखीन लोकांची गैरसोय होऊ नये अशी नियोजनाची आमची पद्धत ठरलेली आहे. भरपूर बोलण्यापूर्वी ते जेवढी आयोजक आहेत त्या सगळ्यांना नोटीसा निघालेल्या आहेत. ज्यांनी 7-7 कोटी घेतलेले, त्यांनी व्यवसाय सुरू केलेले नाही, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून निष्ठानिक आमदाराला त्यांनी धरलं. आमदारही मागच्या लोकसभेचं झालेलं मतदान पाहून घाबरलेला आहे. मध्येचा ते सगळे एकत्र आलेले घाबरले. मुख्यमंत्र्याला त्या माध्यमातून सरकार घेऊन हे सगळ्या निपटारा करायचा प्रयत्न. समाजाचा काही संबंध नाही. आम्ही आंबेडकरी समाजाला एकत्र आहोत, आमचा विरोध आहे सत्ता. म्हणून तर सांगू लागतो तुम्हाला घाबरले. मला मित्राला जास्त माहित असतं काय चालू. माझा मित्र असला तर घाबरत नाही असं पण मी काही जाहीर केलं का? आणि माझा काय आंबेडकरी समाजाचं नाव पुढे करून आपली पुढे मागण्याचं कार्यक्रम हो घातक आहे ना सर्वांना. आता 22 दिवसापासून उपोषण चालू आहे भारतीय विद्यार्थ्यांचं. एक सुसाईड करत होता काम म्हणून तिकडे मुख्यमंत्री तिकडे दुखून पाहायला तयार नाही. त्या समाजाचे कार्यकर्ते म्हणून घेणार त्यांचं स्वागत करतात, सत्कार करतात. समाजाला अजिबात आवडली नाही. समाजाचा याच्यात सहभाग नाही आहे. ज्यांना नोटीसा निघाल्या, ज्यांच्या फायदी मंजुरीसाठी 10-15 जणांशिवाय त्याच्याशिवाय कोणी नाही त्या कार्यक्रम. काही नेत्यांनी आंबेडकरी चळवळ संपली, आंबेडकरी चळवळ संपली. मग आता ते जर जाऊन हे करत असतील तर त्यांना संपलेलीच वाटेल ना. जो माणूस मुख्यमंत्री सत्कार घेऊन राहिला, बीजेपीच्या युतीतला मुख्यमंत्री आता, तर त्याला स्थळ कुठून जीवन दिसत तर खूप आहेत ना या देशामध्ये. विषयाशिवाय दुसरं काहीच नाहीये. म्हणजे अशी व्याख्यानमाला आपण आणखीन 50 वर्षी सलग घेतली तरी विषय संपणार नाहीये. आपण जेव्हा तारखा घेतल्या त्या काळामध्ये काही प्रश्न निर्माण झाले नव्हते. मुद्दा असा आहे की या देशामध्ये सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा दररोज प्रश्न घेऊनच उगवतो तो. म्हणजे आमच्या डोक्यामध्ये आता नंतरच्या काळामध्ये आलं, पण आमचे विषय ठरलेले होते. सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला ना आरक्षणाच्या संदर्भामध्ये, पण तोपर्यंत आमच्या तारखा ज्या आहेत त्या सगळ्या ठरलेल्या विषय ठरलेले होते. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बाकीचे जे काही शोषित घटक आहेत होय, त्यांना अत्यंत जे खाली होते त्यांना पुन्हा अजून मातीत घडण्याचं काम सुरू होत आहे. हा, तर हा विषय या कमिटीच्या लक्षात कसा नाही? कारण तो गंभीर, याच्यापेक्षा खूप गंभीर विषय तो आहे. कारण आपल्याला दादांचा आंबेडकरी चळवळी खूप जवळून नाही, मी आता त्याचं उत्तर असं दिलं की हा जेव्हा कार्यक्रम चॉकआउट झाला तेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल नव्हता, विषय ठरले. त्याच्या संदर्भामध्ये आपण 18 तारखेला
एक कॉलनीमध्ये आपण कार्यक्रम घेत आहोत, कारण इथं तो विषय बसत नव्हता म्हणून आपण त्याला 18 तारखेला एक खास स्पेशल दिवस दिलेला आहे. आणि त्या दिवशी सिद्धार्थ शिंगारे यांचं व्याख्यान पण ठेवलेलं आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रतिष्ठानचाच आहे, पण या कार्यक्रमात तो बसत नव्हता, त्याच्यामुळे एक स्वतंत्र दिवस 18 तारखेचा एक कार्यक्रम घेतलेला आहे आपण, म्हणजे सुटला नाहीये नजरेतून. प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या तो कार्यक्रम आहेच. फक्त तारीख बदललेली आहे त्याची. हे 12, 13, 14 होतं आणि ते 18 तारखेला ठेवलेलं आहे. त्याचंही निमंत्रण नाही वेगळा मुद्दा आहे. क्रीमलियरचा माग घेतलेला आहे. मोरे सर तो घेतलेला विषय, त्याला एक स्वतंत्र दिवस दिलाय आपण. आणि सगळ्याला विनंती आहे की त्या दिवशी आपण यावं त्या कार्यक्रमाला. आम्ही त्याचं निमंत्रण वेगळं देऊ. आणखी नंदनवन कॉलनीमध्ये सम्यक क्रांती बुद्ध विहार निर्माण झालेला आहे दाभाडे साहेबांच्या प्रयत्नांनी, पुढाकारांनी. तर तिथं तो कार्यक्रम ठेवलेला आहे. आम्ही याची माहिती आपल्याला सगळ्यांना देणार आहोत की त्या दिवशी कार्यक्रम आहे तो, पण या प्रतिष्ठानच्या वतीनंच आहे. पण गंमत अशी झाली की हे सगळे कार्यक्रम ठरले आणि मग सर्वोच्च न्यायालयाला जाग आली असा काहीतरी बॉम्ब टाकावा. आणि दुसरी गंमत मोरे साहेब अशी आहे की समाजामध्ये प्रखर विषयावर पटकन बोलायला तयार होत नाही कुणी, नाही होत कुणी. हा आता जे चाललं होतं तो माझा विषय नाहीये, भाऊंचा विषय आहे तो, चळवळ संपली वगैरे. मी माझ्यापुरती संपवली की मी सगळ्यांची संपली असंच काय म्हणायचं. आणि कुठली एक जात नाही बाबासाहेबांची. या देशातला जो जाणकार आहे, ज्याला मेंदू आहे, तो प्रत्येक माणूस बाबासाहेबांच्या विचारांना मानतो. हा कार्यक्रम आंबेडकर चळवळीचाच भाग आहे. वडिलांचं माधवराव बोर्डेंचं निधन 3 वर्षापूर्वी झालं. तेव्हापासून आम्ही शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्या प्रतिष्ठानच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून काम केलेलं आहे. जसं की आता जर उदाहरण द्यायचं झालं तर शैक्षणिक कार्यामध्ये जर म्हटलं तर आम्ही शाहू महाराजांची जयंती असेल आणि गरीब मुलं जे असतील ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे खूप, परंतु हुशार विद्यार्थी आहेत. उदाहरण देण्याचं झालं तर भीमनगर भावसिंगपुरामधला एक विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी जो होता तर त्याचा गव्हर्नमेंटमधून नंबर लागला होता पुण्याला इंजिनिअरिंगला. पण तो मुलगा जो होता तर माझ्याकडे जे काम करणारी मावशी होती त्यांना माहिती होती की आपण गरीब विद्यार्थ्यांना आपण मदत करतो. त्यांनी माहिती दिली की बाबा हा मुलगा जो तो 700 रुपयामध्ये तिथे एक महिना पूर्ण करतोय, कारण की त्याची परिस्थिती नाही. आई घरकाम भांडेकाम करते आणि वडील वॉचमॅन आहे आणि गव्हर्नमेंटमधून तो नंबर लागून त्याला पुण्याला त्याचा नंबर लागलेला आहे. तर मी प्रत्यक्ष जाऊन त्या मुलाची भेट घेतली. त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने त्याला तो कॉलेजला सुद्धा पायी जात होता, तर त्याचं जाणं येणं, भाड्याचा खर्च, जेवणाचा खर्च 2 टाईमचा, कारण तो एक वेळ नाश्ता करायचा आणि समोसा आणि रस्त्यासोबत समोसा खायचा तो. आता त्याला 2 वेळचं जेवण शक्य नव्हतं 700 रुपयामध्ये. तर त्याला 2 वेळचं जेवण, त्याला जाण्या येण्याचा खर्च, त्याला पूर्ण स्टेशनरी जी वर्षभरामध्ये रबरपासून तर पूर्ण त्याला इंजिनिअरिंगचं जे काही मटेरियल लागतं तर ते आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण केलं आहे. आज त्या मुलाचे 3 वर्ष पूर्ण झाले आणि तो सतत मेरिटमध्ये असतो. आता त्याचं 4थं वर्ष सुरू झालं आहे. कदाचित आता पुढच्या वर्षी त्याची इंजिनिअरिंग कम्प्लीट होईल. तर तसंच त्या पद्धतीने अंकुश बनकर नावाची रिक्षा चालक होते महूनगरमध्ये. त्यांच्या मुलीला माझ्या वडिलांनी हयात असताना त्या मुलीला पूर्ण मदत केली होती. त्याचा MPSCचा खर्च उचलला होता. ती मुलगी महाराष्ट्रातून पहिली आली होती इंजिनियर म्हणून आणि तिची नियुक्ती झाली. वडील जेव्हा वारले त्याच्यानंतर तिची नियुक्ती झाली. पण तिचा भाऊ सुद्धा MPSCची तयारी करत होता, पण तिचा पगार सुरू नव्हता झाला, ती जॉईन नव्हती झाली. तर ती जॉईन होईपर्यंत सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने तिच्या भावाचा सगळा एज्युकेशनचा खर्च देण्यात आला. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ती मदत केलेली आहे. शाहू जयंतीच्या वेळेस शहरातील वेगवेगळ्या स्लम एरियातील जी मुलं असतील, प्रायमरी असो हायस्कूल असो ते 12वी पर्यंत, तर त्यांना वर्षभराची किट सुद्धा प्रतिष्ठानतर्फे किमान 700-800 विद्यार्थ्यांना देण्यात येते दरवर्षी गेल्या 3 वर्षापासून. आणि आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने भारताचे संविधान जे आहे तर त्याचं वाटप करतो. ॲनालिसिस ऑफ कास्टचं जे मराठी भाषांतर झालेलं आहे, जाती व्यवस्थेचे उच्चाटन सिरसाट सरांनी जे रूपांतरित केले भाषांतर केलेलं आहे, त्याच्या किमान आम्ही आतापर्यंत 5000 कॉपीज वाटलेल्या आहेत. संविधानाच्या किमान 2000 प्रती वाटप केलेले आहेत, जेणेकरून की प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. प्रतिष्ठानचा हेतू असा आहे की संविधान बऱ्याच जणांनी पाहिलं सुद्धा नाही. जसं वेदांच्या गोष्टी होतात, वेदानुसार लोक करतात, पण वेद पाहिले सुद्धा नाहीत कोणी, त्यात काय लिहिलं माहिती. तसं संविधानाचं सुद्धा की संविधानाच्या गप्पा फुटवल्या जातात. जसं मुसलमान लोकांमध्ये
प्रबोधन होण्यासाठी आम्ही किमान 70,000 रुपयाचे मी उर्दूमधले संविधान आम्ही मुस्लिम लोकांमध्ये वाटप केले. का तर ते लोकांना माहीतच नाही. ते लोक म्हणताना हम हिंदुस्तान 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 की कसम हिंदुस्तान के बारे में, तर त्यांना प्रिॲम्बलच्या नंतर पहिल्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे भागात की इंडिया दॅट इज भारत, हेही मुसलमान लोकांना माहीत नाही. तर हे माहीत व्हावं म्हणून आम्ही उर्दूमधले संविधान सुद्धा मुस्लिम समाजामध्ये, शाळांमध्ये, मदरशांमध्ये, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वाटप केलेलं आहे. आता मागे शाहू जयंती झाली. शाहू जयंतीचा जेव्हा कार्यक्रम घेण्यात आला तर औरंगाबाद शहराच्या इतिहासामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते माणगावच्या परिषदेमध्ये की बहिष्कृतांसाठी शाहू महाराजांनी जे कार्य केलेलं आहे ते एकदम अलौकिक आहे आणि यापूर्वीही कोणी केलं नाही आणि यानंतरही कदाचित कोणी करणार नाही. तर त्यांनी जे काम केलं तर त्यासाठी राजा जर असावा तर शाहू महाराजांसारखा असावा. तर त्यांची जयंती ही प्रत्येक बहिष्कृत नागरिकाने सणासारखी साजरी करावी. तर त्या बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून आम्ही शाहू महाराजांची ह्या वर्षीची जयंती 26 जूनला आम्ही सणासारखीच साजरी केली. आमच्या संस्थेअंतर्गत संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत रोहिणी मागासवर्गीय मुलीचं वसतिगृह आहे ज्याच्यामध्ये SC ST OBC VJNT कॅटेगरीच्या मुली आहेत. त्या गरीब घरातल्या विद्यार्थ्यांनी त्यांना आम्ही नवीन कपडे पार चपला बुटापासून म्हणजे त्यांचे तर पूर्ण त्यांना सजावटीपर्यंत नवीन कपड्यापर्यंत त्यांना सणासारखं वाटावं असे त्यांना कपडे घेऊन दिले. आम्ही क्रांती चौक ते महात्मा फुलेंचा पुतळा आणि मिल कॉर्नर पर्यंत जी रॅली काढली त्यामध्ये सर्व नागरिकांना मिठाईचं वाटप केलं. फटाक्यांची आतिषबाजी करून महापुरुषांना अभिवादन केलं. त्यासोबत महत्वाचं म्हणजे महापुरुषांच्या नावाचे फलक घेऊन 500 ते 600 विद्यार्थ्यांची रॅली आम्ही काढली. वैचारिक रॅली संदेश देणारी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे फलक घेऊन विद्यार्थी म्हणजे नागरिकांनी वाचले असतील नसतील ते सोबतचा पाठ झाला पण आमचे विद्यार्थी जे मागं फलक पकडून होते तर आमच्या विद्यार्थ्यांना ते सगळे महापुरुषांचे विचार पाठ झाले. तर त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही अशा पद्धतीने कार्य करत आहोत. मागे अग्निवीरचे जे हे झालेलं आहे भरती तेव्हा प्रतिष्ठानच्या वतीने 6,500 जे अग्निवीर आले होते चाचणीसाठी त्यांना पूर्ण एका रात्रीतून जेवणाची पाण्याची व्यवस्था करून मेडिकल किट असेल नोटरी सुद्धा आम्ही फ्रीमध्ये ठेवले होते. गरीब विद्यार्थी आले तर त्यांना वेळेवर हे होऊ नये त्रास होऊ नये. नोटरी, फर्स्ट एड किट, जेवणाची पूर्ण व्यवस्था आमच्या प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली होती. कलेक्टरने त्यासाठी आम्हाला सर्टिफिकेटही दिलेलं आहे त्या गोष्टीबद्दल. असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो प्रतिष्ठानच्या माध्यमातून.